प्रेक्षक हो ठरलं तर मग या मालिकेच्या 14 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. आता अर्जुनला समजलेले असते की मैपत आणि जजसाहेब हे एकमेकाला मिळालेले आहेत. तर आता आजच्या भागामध्ये आता आपण असं पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली, चैतन्य तसेच महिपत आणि साक्षी एकमेकांच्या समोर आलेले असतात कोर्टामध्ये. महिपत असं म्हणत असतो अर्जुनला, कशाला या फायली मिरवताय, आपण थोड्या वेळाने आत जाऊन अर्ध्या तासात परत लगेच बाहेर येऊ. कारण काय आहे ना, त्या जागेवरचा स्टे आहे ना उठल्याच जमा आहे. कशाला उगत कोर्टाचा वेळ वाया घालवताय. लगेच साक्षी म्हणते, हो ना, आणि कोर्टाला इतरही महत्वाची कामं आहेतच ना. हो ना अण्णा, असं आता साक्षी अण्णांना म्हणत असते. लगेच साक्षी म्हणते की तुम्ही एक काम करा मिस्टर ॲडव्होकेट सुभेदार, तुम्ही आणि तुमचा हा लाडका मित्र, मी ना तुमची ठरलेली कामं करा. म्हणजे काय की एखाद्यावरती खोडण्याचा खोटा आरोप करणं, ठरलेले पुरावे जमवणं, सगळी कामं तुम्हाला बरोबर जमतात. हे जमीन जुमल्यांच्या केसमध्ये कशाला अडकताय. तर आता ह्यावरती अर्जुन बरोबर उत्तर देतो साक्षीला. म्हणतो, ही फक्त काय प्रॉपर्टीची केस नाहीये, त्या जागेशी भरपूर जणांच्या भावना जोडलेल्या आहेत. साक्षी म्हणते की हो का, मला तर असं वाटतंय की ह्या भावना तरी खऱ्या असाव्यात. आश्रमावरती प्रेम असल्याचं कोणी खोटं नाटक तर करत नाहीये ना. काय चैतन्य गडकरी, असा तर चैतन्याला ती टोमणा मारते साक्षी. तर आता हे ऐकल्यानंतर अर्जुन जरा समोर येतो साक्षीच्या, म्हणतो की जे काही बोलायचं असेल ना ते माझ्याशी बोलायचं, आणि ते इथे नाही कोर्टात, ते खरी बाजू जिंकते, तुमच्यासारखी खोटी माणसं नाही. आता असं म्हटल्यानंतर महिपत आणि साक्षी तिथून निघून जातात. तेवढ्यात तिथे कुसुम येते. कुसुम सायलीला म्हणते, उशीर नाही ना ग झाला मला. तर सायली म्हणते, नाही असं म्हणून चल आता आज जाऊया, असं आता सायली म्हणत असते. तेवढ्यात समोरून पोलीस मधुभाऊंना घेऊन येतात. आता सायली मधुभाऊ जवळ जाते आणि म्हणते की कसे आहात मधुभाऊ. तर आता मधुभाऊ खूप अस्वस्थ असतात आणि ते अर्जुनकडे बघून म्हणतात की जावई बापू, माझ्या लेकरांचं घर वाचवा. वात्सल्य आश्रमाची एक एक वीट मी खूप म्हणजे मेहनतीनं रचली आहे. माझ्या बायकोने तिथल्या अनाथ बाळांना आश्रय दिला आहे. तो जर कोसळला ना तर तिचा आत्मा तडफडेल हो. तर असं म्हणून मधुभाऊंना खूप त्रास होत असतो. लगेच सायली म्हणते, मधुभाऊ इतका त्रास करून घेऊ नका, मी तर तुम्हाला कालच फोन करणार होते पण. तर लगेच मधुभाऊ म्हणतात, धीर झाला नाही असंच ना, जिथे तू लहानाची मोठी झाली ते घर आता धुळीला मिळणार. या म्हाताऱ्या बापाला कसं सांगायचं, हाच प्रश्न असेल ना तुझ्यासमोर. लगेच अर्जुन मधुभाऊंना धीर देतो आणि म्हणतो की तुमच्या घराला काही होणार नाही मधुभाऊ. लगेच मधुभाऊ म्हणतात की हो, या एकाच भरोश्यावर मी आतापर्यंत दीर्घ श्वास घेत आहे. तर आता मधुभाऊ अर्जुन समोर हात जोडतात आणि म्हणतात की काय पण करा, परंतु माझ्यावर एक उपकार करा आणि हे घर वाचवा हो, असं म्हणून हात जोडून अर्जुन समोर रडत असतात. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, हे काय करताय मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात की तुमच्याकडून मला शेवटची आशा दिसत आहे, आमचा हा वात्सल्य आश्रम पडू देऊ नका. हा अर्जुन आता मधुभाऊंना धीर देतात. मधुभाऊ प्लीज तुम्ही रडू नका आणि तुमच्या घराला काही होणार नाही, मी आहे ना तुमच्या बरोबर, म्हणून आता अर्जुन मधुभाऊंना धीर देतो. यानंतर कोर्टाची सुनावणीसाठी सर्वजण कोर्टामध्ये जमतात. तर आता इकडे महिपत साक्षी सुद्धा तिथे येतात. त्यानंतर मधुभाऊ येतात. मधुभाऊ आल्यानंतर मधुभाऊ महिपतला पाहतात आणि म्हणतात की तू माझ्या लहान लेकरांचं घर हिसकावून घेतलंस ते घेतलंस आणि ते पाडायचं बघतोयस, असा तर रागाने मधुभाऊ महिपतला म्हणत असतात. मधुभाऊ म्हणतात, मला माहिती आहे तुझा त्या जागेवरती पूर्वीपासून टोळा होता, म्हणूनच विलासला पाठवलंस ना आमच्या घरी, आणि एवढं करून ही जागा मिळत नाही म्हटल्यावर तुझ्या ह्या लेकीनं, तुझ्या पोरीनं त्याचा खून केला. साक्षी म्हणते, ओ काय बोलताय तुम्ही, मी कोणाचाही खून केलेलं नाहीये. महिपत म्हणतो, पाटील मी तुमचं वय लक्षात घेतोय आणि तुमचा मान ठेवतोय, त्याचा गैरफायदा घेऊ नका आणि तोंडाला येईल ते बरळू नका. ऐकल्यानंतर अर्जुन खूप चिडतो. चैतन्य त्याला थांबवतो आणि अर्जुन मधुभाऊंना म्हणतो, शांत व्हा. असं म्हटल्यानंतर मधुभाऊ तिथून निघून जातात. आता जजसाहेब आल्यानंतर जजसाहेबांना महिपत खानाखुणा करत असतो. तर आता जजसाहेब म्हणतात अर्जुन सुभेदारला की तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या. तर आता अर्जुन बोलतच असतो की माझे क्लायंट मधुकर पाटील यांच्या जागेवरती वात्सल्य आश्रम उभा आहे, असं बोलतच असतात. लगेच दुसरे वकील त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात, ती जागा मधुकर पाटलांची नाही, माझे क्लायंट महिपत शिकरे यांची आहे, त्याने ते कायदेशीररित्या लिलावात विकत घेतलेले आहे. तर लगेच अर्जुन म्हणतो की माझं बोलून झालं नव्हतं मिस्टर पवार, ॲडव्होकेट पवार. तर लगेच मग ॲडव्होकेट पवार शांत बसतात. नंतर अर्जुन म्हणतो की माझे क्लायंट मधुकर पाटील यांच्यावर त्या आश्रमामध्ये झालेला जो खून आहे विलासचा, याचा आरोप त्यांच्यावरती खोटा. तर आता लगेच ॲडव्होकेट पवार त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात की तो आरोप खरा आहे की खोटा हे कोर्ट ठरवेल, हे तुम्ही नाही ठरवू शकत. लगेच अर्जुन चिडतोर म्हणतो की तुम्ही मला बोलूनच देत नाही ॲडव्होकेट पवार, आय रिक्वेस्ट प्लीज.
तर आता लगेच मग अर्जुन म्हणतो की मुद्दा हा नाहीच आहे की आश्रमातला खून कोणी केला, तर मेन मुद्दा असा आहे की ती खुनाची केस सुरूच आहे, म्हणजे त्या जागेवर अजून एव्हिडन्स असू शकतात. जर ती जागा पाडली गेली तर त्या एव्हिडन्स तिथले डिस्ट्रॉय होऊ शकतात. त्यामुळे मी कोर्टाला रिक्वेस्ट करतो की ती जागाची स्टे असंच ठेवावा आणि त्या जागेचा हे होऊ नये की म्हणजे बंद होऊ नये. तर लगेच ॲडव्होकेट पवार उभा राहतात आणि म्हणतात, मिलॉर्ड, ह्या खुनामध्ये कोणती गोष्ट सिद्ध करण्यासाठी ॲडव्होकेट सुभेदार अपयशी ठरले आहेत. 1 वर्षापेक्षा जास्त काळ आश्रम बंद अवस्थेत आहे आणि कोर्टाला नोटीस दिल्याप्रमाणे मला माझी अशी विनंती आहे की लवकरात लवकर त्या आश्रमावरचा स्टे लवकरात लवकर हलवण्यात यावा. ॲडव्होकेट सुभेदारांनी महिपत शिकरेसारख्या प्रामाणिक बिल्डरचं खूप नुकसान केलं आहे. माझी कोर्टाला अशी रिक्वेस्ट आहे की हे तुम्ही थांबवावं. यावरती आता अर्जुन ऑब्जेक्शन घेत. तर आता सुभेदार म्हणतात की म्हणजे अर्जुन म्हणतो की मी महिपत शिकरेंचं कोणतंही नुकसान केलं नाही. तर लगेच ॲडव्होकेट पवार म्हणतात, अर्थात तुम्ही शिकरेंचंच नाही, तुम्ही देशाचं नुकसान केलं आहे. तर लगेच ॲडव्होकेट पवार म्हणतात की त्या जागेवर जे कन्स्ट्रक्शन होणार आहे त्यामुळे भरपूर लोकांना रोजगार मिळेल, सरकारला टॅक्स मिळेल. परंतु अर्जुन सुभेदार त्या प्रॉपर्टीवरती स्टे आणून प्रगतीच्या आड येत आहेत. सध्या या जागेवरची इमारत पाडून तिथे नवीन रिसॉर्ट उभा राहिलाच पाहिजे. तर लगेच अर्जुन सुभेदार म्हणतात की त्या जागेचं फ्युचर तुम्हाला बरंच माहिती आहे, तिथे रिसॉर्ट होणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तर लगेच जरा ॲडव्होकेट पवार अडकतात आणि म्हणतात, नाही, माझं असं म्हणणं आहे की त्या जागी जे काय मिळतंय, मॉल, शाळा, ते लवकरात लवकर सुरू व्हायला हवं. तर आता हे सगळं ऐकल्यानंतर जज म्हणतात की मी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्ट आपला निर्णय जाहीर करणार आहे. तर आता अर्जुन महिपतकडे बघतो आणि जज साहेबांकडे बघतो. तर महिपत हसत असतो. हे पाहून अर्जुन म्हणतो, हा महिपत जज साहेबांकडे बघून हसतोय का? काय चाललंय नक्की? तर महिपतचा कॉन्फिडन्स एवढा वाढलाय आज, तर माझ्या लक्षात येत आहे आता. तर आता लगेच ॲडव्होकेट म्हणतात की जज साहेब जाहीर करतात की ॲडव्होकेट पवार यांनी जो युक्तिवाद केला तो कोर्ट असा निर्णय जाहीर करत आहे, वात्सल्य आश्रम या जमिनीवरचा स्टे उठवून तो मालक महिपत शिकरे यांच्या ताब्यात देण्यात यावा. तसेच कोर्ट महिपत शिकरे यांना वात्सल्य आश्रमाची जमीन, बिल्डिंग, इमारत ही जमीनदोस्त करण्याची परवानगी देत आहे. यावरती साक्षी आणि महिपत खूप खुश होतात. परंतु इकडे सायली, कुसुम, अर्जुन, चैतन्य यांना खूप धक्का बसतो. मधुभावना तर खूप मोठा धक्का बसतो. हे ऐकल्यानंतर मधुभावना खूप मोठा धक्का बसतो. मधुभावना दोन्हीकडनं पोलीस पकडतात. यानंतर सायली तिथे पळत जाते. कुसुम, अर्जुन सर्वजण मधुभावच्या जवळ जातात. नंतर मधुभावना पाणी पाजलं जातं. तर खूप त्यांच्या मधुभावच्या शेजारी जमतात, कारण मधुभावना त्रास होत असतो हे ऐकल्यानंतर. तर सायली म्हणत असते की ती तेच म्हणत होते की मधुभावना हे सगळं सहन नाही होणार. तर आता अर्जुन म्हणतात, मधुभाऊ तुम्हाला बरं वाटते का? चैतन्य म्हणत असतो, डॉक्टरांना बोलवायचं का? तर आता इकडे मधुभाऊ म्हणत असतात की आश्रमाची पहिली वीट ढासळण्यापूर्वी माझे डोळे मिटले तर बरं होईल साहू बाळा, असं म्हणून मधुभाऊ रडत असतात कोर्टामध्ये. आता हे सगळं ऐकल्यानंतर सायलीला सहन होत नाही. लगेच सायली जज साहेबांसमोर जाते आणि म्हणते, जज साहेब तुम्ही ऐकताय ना मधुभाऊ काय म्हणतायत ते? ज्या आश्रमावर मधुभाऊनी इतकं प्रेम केलं त्यांना तुम्ही कसली शिक्षा देत आहात? मला जर शिक्षा द्यायचीच असेल ना तर ह्या महिपत शिकरेला द्या. महिपत शिकरे त्या आश्रमाने ना माझ्यासारख्या खूप निराधार मुलींना आधार दिला आहे, असं आता सायली महिपत जवळ येऊन म्हणत असते. ते फक्त आमचं घर नव्हतं, ते मंदिर आहे. या मंदिर आमच्यासाठी, ते तोडताना तुम्हाला त्रास नाही होणार आहे, त्रास आम्हाला होणार आहे त्याचा. आणि इकडे सायली म्हणत असते, तू ग साक्षी शिकरे, देव ना तुला एक दिवस असाच प्रश्न विचारणार आहे की तुझा कुठला गुन्हा मोठा होता? तू विलासचा खून केलास तो की माझ्या आश्रमातल्या सगळ्या मुलांचा स्वप्नांचा चुराडा केलास तो? बोल ना बोल, असं म्हणून आता सायली खूप वैतागलेली असते, चिडलेली असते. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली शांत व्हा प्लीज. आता जज साहेब म्हणतात की ऑर्डर प्लीज. तर लगेच मग इकडे अर्जुन सायलीला समजावत असतो. लगेच सायली जज साहेबांसमोर जाते, म्हणते मी हात जोडून विनंती करते जज साहेब, साक्षी आणि महिपत चुकीचे आहेत आणि प्लीज आमचं घर वाचवा, मी तुमच्यासमोर हात जोडते. असं म्हणून आता सायली हात जोडत असते. आम्हाला न्याय मिळवून द्या असं आता सायली करत असते. लगेच इकडे चैतन्य म्हणतो की मला सायली वहिनींच्या भावना कळतात, पण ते आपल्या विरोधात जाऊ शकतं, प्लीज अजून समजवतील. लगेच मग इकडे जज म्हणतात की ॲडव्होकेट सुभेदार या मॅडमला शांत राहायला सांगा, कोर्ट ही बेसिस तर खपवून घेणार नाही. अर्जुन म्हणतो, प्लीज शांत व्हा, तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा, मला हँडल करू द्या मिसेस सायली. आता अर्जुन म्हणतो, कुसुमताई सायलीला घेऊन जा. लगेच मग सायली म्हणत असते की प्लीज या जगात आणि या कोर्टात न्याय असायलाच हवा, माझ्या मधुभाऊंची अवस्था बघा ना की हे असं होता कामा नाही. म्हणून आता सायली पण खूप रडत असते. तरी सुद्धा सायली ऐकत नसते. लगेच अर्जुन सायलीला पकडतो आणि म्हणतो की माझा विश्वास आहे ना तुमचा? तर लगेच सायली म्हणते, हो तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा, तुम्ही आमचं घर वाचवाल ना, त्या जागेवर दुसरं काही नाही बघू शकत, काही होणार नाही मिसेस सायली, ट्रस्ट मी. असा आता अर्जुन तिला विश्वास देतो. आता कुसुम सायलीला घेऊन जाते आणि म्हणते, सायली चल कोर्ट थांबला आहे. असं म्हणून आता सायली आणि कुसुम जागेवर जाऊन बसतात. आता मिलॉर्ड म्हणजेच जज
ही केस बंद करणार असतात तेवढ्यात अर्जुन म्हणतो की मी लॉर्ड मला काहीतरी बोलायचं आहे, कायद्याने मला माझी क्लोजिंग स्टेटमेंट देण्याची परमिशन आहे. तर आता जज त्यांना परमिशन दिली जाते. तर आता लगेच मग अर्जुन म्हणतो जो आश्रम तुम्ही जमीनदोस्त करण्याची परमिशन देत आहात त्या जागेवर खून घडला आहे, त्या जागेवर गुन्हा घडलाय, ती जागा उद्ध्वस्त करण्याची परमिशन तुम्ही कशी देऊ शकता. आणि कोर्ट एक गोष्ट म्हणजे इग्नोर नाही करू शकत की विलास मर्डर केसमध्ये मिसेस साक्षी सिक्रे ही आरोपी आहे. तिने अजूनही हे सिद्ध केले नाहीये की ती खुनाच्या रात्री कुठे होती. माझी खात्री आहे मिलॉर्ड त्या आश्रमात असे काहीतरी पुरावे नक्की सापडतील की खुनाच्या रात्री मिसेस साक्षी सिक्रे तिथेच होत्या. मला ते पुरावे शोधण्याची परमिशन हवी आहे मिलॉर्ड. तर लगेच आता जज साहेब म्हणतात पोलिसांनी आधी तिथे तपास केलेला आहे आणि कोर्टाला पुन्हा करण्याची गरज वाटत नाही. शिवाय पुन्हा पुन्हा किती दिवस तपास करत राहणार. मला पुरावा शोधण्यासाठी 1 दिवस हवाय मला जज साहेब, असं आता अर्जुन म्हणत असतो. मी स्वतः आश्रमात जाऊन तो पुरावा शोधेल आणि माझ्यासोबत एक अशी व्यक्ती असेल की जिला आश्रमातला कोपरा माहीत आहे. जोगर पाटलांची मुलगी आणि माझी बायको मिसेस सायली अर्जुन सुभेदार, त्यांच्या मदतीने जर मला आश्रमात कोणताही नवीन पुरावा नाही सापडला तर तुम्ही हवा तो निर्णय देऊ शकता आणि मी तो स्वीकारणार आहे. परंतु तो 1 दिवस तुम्हाला मला द्यावाच लागेल. हे मी नाही, कायदा सांगतोय. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की कोर्टाच्या आवारातच सगळे अर्जुन, चैतन्य, सायली वगैरे सगळे उभा असतात. तिथेच लगेच साक्षी आणि महिपत येतात आणि महिपत लगेच साक्षीला म्हणतो चल आपली जागा ताब्यात घ्यायची आहे. लगेच अर्जुन त्यावरती उत्तर देतो जजला खिशात घालून मिळवलेली जागा. लगेच महिपत म्हणतो की कोर्टाच्या आवारात उभा राहून तुम्ही जज साहेबांनाच फसवे म्हणताय, अवघड जाईल बरं का खूप. लगेच अर्जुन लगेच चॅलेंज देतो की उद्या दुपारी 3 वाजल्यानंतर सिच्युएशन खूपच वेगळी असेल, जस्ट वेट अँड वॉच असं म्हणून आता अर्जुन महिपतला चॅलेंज देतो. अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी सात चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.